एक अत्यंत हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे। ही तरुणी अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली आणि त्यानंतर जे घडलं ते अत्यंत भयानक होतं। या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे। उत्तर प्रदेशातील बदावी येथील ही घटना आहे। मेघा शर्मा असे या मुलीचं नाव आहे। बदावी जिल्ह्यातील बुधबाजार येथील भूपालदास मेमोरियल डिग्री कॉलेजचे संस्थापक दिवंगत अरुण शर्मा यांची ही मुलगी होती। मेघा शर्मा ही 11वीत शिक्षण घेत होती। नुकतीच ती आपल्या आजी आजोबांच्या घरी गेली होती। आजी आजोबांच्या इथे गेल्यानंतर दुपारच्या सुमारास ती अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली, मात्र बराच वेळ झाला तरी ती बाहेर आलीच नाही। त्यामुळे तिचे आजोबा रामनिवास शर्मा यांनी घरातील कामगार महिलेला याबाबत विचारणा केली। त्यानंतर सदर महिला मेघाचा शोध घेत असताना बाथरूमचा दरवाजा आतून बंद असल्याचं आढळलं। बराच वेळ दरवाजा ठोठावल्यानंतर तो उघडला न गेल्याने मेघाच्या आजोबांनी आरडाओरडा सुरू केली। त्यानंतर परिसरातील लोक धावून आले आणि त्यांनी बाथरूमचा दरवाजा तोडला। त्यानंतर सर्वांनी जे पाहिलं ते पाहून सर्व हादरून गेले। मेघा ही बेशुद्ध अवस्थेत पडली होती। त्यानंतर त्यांनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केलं, मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। अंघोळीला गेल्यानंतरच अशी धक्कादायक घटना घडल्याने तिच्या संपूर्ण कुटुंबाला एकच धक्का बसला आहे। बाथरूममध्ये अंघोळ करताना गिजरचा शॉक लागल्यामुळे या तरुणीचा मृत्यू झाला। अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे। त्यामुळे विजेच्या उपकरणांचा वापर करताना सावधानगी बाळगा। तुमची एक चूक ही तुमच्या जीवावरही बेतू शकते, त्यामुळे काळजी घ्या व सुरक्षित राहा। व अशाच महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बातम्या गोळा करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बातमीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।